जालना महापालिका आणि पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमानं योग शिबिराला सुरुवात। पहिल्याच दिवशी नागरिकांचा चांगला प्रतिसाद। शिबिरामध्ये प्राणायाम आणि योगाचे धडे दिले जाणार। 7 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या शिबिरामध्ये सहभागी होण्याचं आवाहन। पुण्यातील कर्वेनगर येथील कैनाल रोडवर अपघात। दुचाकी चालकानं रस्त्यावरून चाललेल्या तरुणाला उडवल्यानंतर 4 चाकीला देखील धडक। अपघातांची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद। धाराशिव तालुक्यामधील कसबे तडवळे इथे जय हिंद महाविद्यालयामध्ये मामासाहेब जगदाळे यांची 122वी जयंती साजरी। जयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन। शिक्षक, विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचीही मोठी उपस्थिती। जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्तानं कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठामध्ये कॅन्सर जनजागृतीसाठी सह्यांची मोहीम अभियान। कुलपती डॉक्टर सुरेश भोसले यांच्या हस्ते सुरुवात। कॅन्सरचे प्रमाण वाढत असून जनजागृती गरजेची असल्याची मत व्यक्त। जीबीएसचा फैलाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज। नांदेड जिल्ह्यामध्ये जीबीएसचा एकही रुग्ण नाही। नागरिकांनी घाबरून जाऊ नये। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नीलकंठ भोसीकर यांचं आवाहन। सिंधुदुर्गमधील दोडामार्ग तालुक्यातील मार्लेमध्ये पिल्लांसह हत्तींचा वावर। बागायतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हत्तींचा बंदोबस्त करण्याची नितेश राणेंकडे मागणी।